नारळ हे फक्त फळ नाही, धार्मिक दृष्टिकोनातून त्याला देखील जिवंत अस्तित्व आहे असं मानलं जातं. त्याच्या संरचनेवरून देखील आपल्याला हे समजतं. नारळाला सुद्धा माणसासारखे 2 डोळे आणि तोंड असतं. अमृत पाणी समजल्या जाणाऱ्या नारळाच्या तोंडाला छिद्र पाडूनच नारळातील पाणी काढलं जातं. नारळाला शास्त्रात स्त्रीफळ म्हणजेच देवी लक्ष्मीचे फळ असे म्हटले जाते. त्यामुळे प्रत्येक पूजेत नारळाचा वापर महत्त्वाचा आहे. नारळाचे फायदे आणि त्याचे गुणधर्म आपल्याला वेगळे वेगळे सांगायलाच नको. हिंदू धर्मात पूजा, यज्ञ, हवन इत्यादीमध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे. हवनात नारळ अर्पण केला जातो. नारळ वाटून प्रसाद म्हणून खाल्ला जातो. असं मानलं जातं की भगवान श्रीहरी विष्णूंनी देवी लक्ष्मी, कामधेनू आणि नारळ यांना सोबतच जगात आणलं होतं. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. मानले जाते की नारळ इच्छा पूर्ण करण्यास मदत करते. पौराणिक कथेनुसार महर्षी विश्वामित्रांनी इंद्रावर रागावून वेगळा स्वर्ग निर्माण केला. त्या स्वर्गाच्या निर्मितीवर त्यांचे समाधान झाले नाही. तेव्हा त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा विचार केला. सर्वप्रथम त्यांनी मानवी स्वरूपात नारळ निर्माण केला. त्यामुळे नारळालाही मानवी स्वरूप मानले जाते. पूर्वी कर्मकांड, हवन इत्यादींमध्ये त्यागाची प्रथा होती. बलिदान एकतर स्वतःसाठी नाहीतर एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी केले जायचे. हळूहळू ही पद्धत बदलली आणि पशुबळीपुरती मर्यादित झाली. नंतर बुद्धिवादी लोकांच्या मदतीने यावर उपाय काढण्यात आला की देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी नारळाचा बळी दिला जाईल. नारळ हे बीज फळ आहे. स्त्री बीजाच्या रूपात मुलाला जन्म देते. म्हणून नारळ गर्भधारणेशी संबंधित इच्छा पूर्ण करण्यास सक्षम मानला जातो. त्यामुळेच महिलांसाठी नारळ फोडणे निषिद्ध मानले जाते. मानले जाते की एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिच्या मुलाला त्रास होतो. नारळाला कल्पवृक्ष देखील मानले जाते कारण नारळ हे अनेक रोगांवर औषध गुणकारी आहे. नारळ हे ऊर्जेचे द्योतक आहे आणि त्याचा अनेक प्रकारे वापर केला जातो. नारळाचे फळ, त्याची पाने, त्याचे संपूर्ण झाडच विविध प्रकारे वापरले जाते. त्यामुळे नारळ हे धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय पवित्र मानलं जातं आणि पूजेत नारळाचा वापर केला जातो. आपण जेव्हा नारळाचे औषधी गुणधर्म बघतो तेव्हा खरंच असं वाटतं की ईश्वराने काही गोष्टी या माणसांना वरदान म्हणून निर्माण केल्यात. त्यातलाच हा प्रकार आहे नारळ. कारण नारळाचं झाड नारळाच्या मुळापासून ते झावळ्यांपर्यंत माणसाच्या इतकं उपयोगी पडतं की पाहून थक्क व्हायला होतं. आणि मग नारळाला दिली गेलेली कल्पवृक्षाची उपमा खरी वाटायला लागते. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.